बोललो की बऱ्याच अफवा आहेत मराठी कलाकारांबद्दल. तुझ्याबरोबर शेअर करतोय, मी तुझ्यावर विश्वास दाखवतोय, मित्र म्हणून मी तुझ्याशी काहीतरी गप्पा मारतोय आणि मी मनातला कुठला तरी एक कोपरा तुझ्यासमोर उघडतोय. कार्तिक आर्यन त्यानं एक कमेंट केली होती की माझ्या इंडस्ट्रीमध्ये फ्रेंड्स नाही आहेत. माझेही इंडस्ट्रीमध्ये तसे कमी मित्र आहेत. तो बेस्ट ऍक्टर ऑफ मराठी सिरियल इंडस्ट्री. पण मला पर्सनली की चला हवा युद्धावर जाणार. भीती वाटते. चला हवा युद्धाच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही जेव्हा गेलोय तेव्हा नाही, आता आग लागली होती माझ्याकडे, शॉर्ट सर्किट झालं होतं मध्ये, मी खूप खचलो होतो. तोय बसलेला पण तसा आपण त्यांना म्हणतो हाय, पण ते कोण रिप्लाय नाही आला तिला. सो कोणीतरी ओळख दाखवत नाहीये, ह्या फालतू गोष्टीमुळे डिस्टर्ब होऊ नका. तुमची ओळख बनवा, ती अशी बनवा की बंद झाला तर एक काय अमाऊंट असतं एक नॉर्मल. मालिकेच्या मध्यात असं सांगितलं जातं की आता आपण मालिकेत लीपच घेतोय, किंवा आता ही मालिका बंद होते, किंवा आता वेगळीच कास्ट येणार आहे, आता तुमचा प्रवास एवढाच. तो अथर्व सुदाम आहे किंवा डॅनी पण खूप हार्डवर्किंग आहेत सगळेच, म्हणजे नील म्हण, करण म्हण, अथर्व म्हण, डॅनी म्हण, आणि सगळ्याच गोष्टी नाही आवडत मला त्यांच्या. काही काही मला खटकतात, काही काही रील्स मला त्यांचे नाही आवडत, काही काही रील्स मधली भाषा नाही आवडत. विनायक माळी बघितलं. बघायचो मी त्याचं दादूस. नमस्कार मित्रांनो, मी प्रणव नरसिकर स्वागत करतो तुमचं एका नवीन एपिसोडमध्ये. आजचा एपिसोड हा एक स्पेशल असणार आहे, नॉस्टेल्जिया भरपूर असणार आहे, कारण की या एपिसोडमध्ये जे गेस्ट आहेत तो आहे सुयश तिलक, जो की मराठी इंडस्ट्रीमध्ये गाजलेलं नाव आहे. सो सुयश सोबत आपण खूप छान गप्पा मारल्यात, खूप डीप कन्व्हर्सेशन पण केलेत की ज्याच्याकडून तुम्हाला शिकायला मिळेल की तुम्ही इंडस्ट्रीमध्ये कसे ग्रो करायला पाहिजे, तुमचा माइंडसेट काय पाहिजे इंडस्ट्रीबद्दल. मराठी सिरियल्समध्ये समजा तुम्हाला काही कधी काम करायचं आहे किंवा एक तुम्हाला जाणून घ्यायचं की मराठी इंडस्ट्री वर्क कशी करते. तो जास्त वेळ वाया न घालता आपण इन्स्टंटली स्टार्ट करूयात आपला नवीन एपिसोड विथ सुयश तिलक. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एक ब्रँड न्यू एपिसोडमध्ये. आज आपले गेस्ट आहेत एका नॉस्टेल्जिया एरामधून, जो की होता 2010 ते 16 मध्ये, जो की मराठी इंडस्ट्रीमध्ये सिरियल्समध्ये होता. आणि त्याच एरामधून टॉप ऍक्टर्स समजा तुम्ही बघितले तर त्यामधलाच एक नाव म्हणजे सुयश तिलक. वेलकम दादा. थँक्यू. कसा आहेस? मी मस्त, तू कसा आहेस? एकदम मजेत. आणि करंट लाईफ बद्दल आपण स्टार्ट करूयात की काय चालू आहे सध्या. काय सध्या एक नाटक चालू आहे, ज्याची त्याची लव्ह स्टोरी नावाचं. ओके. जे सगळ्यांनी या आणि बघा. नुकतंच आम्ही एक 10-15 प्रयोग झालेत. अगदीच नवीन आहे नाटक, आणि आजकालच्या जनरेशनला जे प्रेमाबद्दल पडणारे प्रश्न आहेत, किंवा आपण सगळेच जण, प्रेम मला वाटतं सगळ्यांसाठीच एक फार जवळचा विषय असतो. काही जणांचं प्रेम सक्सेसफुल होतं, काही जणांचं होत नाही, काही जण हिंमतच करू शकत नाही. तसं बऱ्याच गोष्टी असतात प्रेमाला धरल्यावर, लव्ह स्टोरीजला धरल्यावर. तर त्या विषयाला धरून एक खूप सुंदर नाटक ऋषिकांत राऊतने लिहिलेलं आहे, ज्यामध्ये 3 वेगवेगळ्या लव्ह स्टोरीज बघायला मिळणार आहेत. 6 कॅरेक्टर्स आहेत. सो खूप इंटरेस्टिंग आहे. आम्हाला रिस्पॉन्स पण आता खूप चांगला मिळतोय. सो ते नाटक चालू आहे सध्या. ओके. आणि वर्क लाईफ बद्दल समजा हा पार्ट झाला, पण माइंडसेट नुसार की काय होतंय? काय रे, जग फिरतोय, मस्त मजा करतोय. मला असं वाटतं की तुम्ही आयुष्यात एका फेजला स्वतःबरोबर कम्फर्टेबल झालात की तुम्ही लाईफ वेगळ्या पद्धतीने एक्सप्लोर करायला लागता. आणि माझ्या बाबतीत आता मी ती फेज अनुभवतोय की जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा करिअर डिसाईड करायचं होतं, मग करिअर निवडल्यानंतर त्याच्यावरती फोकस करून काम करायचं होतं. आता अशी एक फेज आहे जिथे मला जरा स्वतःला वेळ द्यायचा आहे, स्वतःबरोबर कम्फर्टेबल होऊन, स्वतःला ऍक्सेप्ट करून स्वतःला जास्त एक्सप्लोर करायचं आहे. आपल्यामध्ये अजून काय काय गोष्टी आहेत, आपण अजून काय काय करू शकतो, ते करतोय. त्यामुळे नवीन नवीन गोष्टी शिकतोय सुद्धा. वाईल्ड लाईफ एक्सप्लोर करतोय, विच इज ऑलवेज बीन माय पॅशन. फोटोग्राफी करतोय, सो मजा येते. बरोबर. तर समजा सक्सेस जरी आपण कन्सिडर केली तर कुठला पण सक्सेसफुल माणूस असो किंवा सॅटिस्फॅक्टरी, जसं तुझं पण डेफिनेशन आहे, सो त्याच्या मुळामध्ये समजा असेल तो कुठे ना कुठे बॅकग्राऊंड माइंडसेट येतो. सो आता आपण बेसिकली सुरुवात करत आहोत की आता तू जे अचीव्ह केलंय ते व्ह्युअर्सने किंवा ज्याला काही करायचंय त्यांना एक्झॅक्ट कसं अचीव्ह करायला पाहिजे. सो स्टार्टिंग फ्रॉम बिगिनिंग की समजा तू
तुझं बालपण म्हणजे बेसिक पासून आपण स्टार्ट करूया की एक्झॅक्ट तेव्हा काय माइंडसेट होतं आणि ते कसं गेलं, कुठे होतं, काय कसं माझी सुरुवात फारच मजेशीर होती. म्हणजे म्हणजे मी लहानपण अगदी लहानपणापासून शाळा कॉलेजमध्ये गॅदरिंग्समध्ये परफॉर्म करायचो. घरनं ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही असं एखादं ऑफ बीट करिअर निवडता तेव्हा काही गोष्टींची त्यांनाही शाश्वती नसते आणि त्या काळजीनी बरोबर ते सुद्धा अ, काही गोष्टी तुम्हाला 10 वेळा चाचपडून बघायला हा सांगतात. तर ते जेव्हा घडत होतं तेव्हा म्हणजे माझ्या कॉलेजच्या काळामध्ये शाळा कॉलेज कॉलेज जेव्हा ग्रॅज्युएशन जेव्हा सुरू झालं, त्या काळात माझं कुठेतरी खूप पक्क ठरलं होतं की मला अभिनय करायचा आहे. मला ओके करिअर म्हणून अभिनय निवडायचा आहे. अच्छा बाकी मला अनेक गोष्टी आवडत होत्या, अनेक गोष्टी मी करत होतो. पण हम्म. माझं मनात ठरलं होतं की मला अभिनयच करायचा आहे. जे गॅदरिंग्स मध्ये तू भाग वगैरे घेतलाय सो तेव्हा तुला कधी वाटलं की नाही आता ऍक्टिंगच करायची, हे चार मी नाही करणार बाकीचं सगळं अरे यार, मला ऍक्टिंगच करायची होती हे मला नेहमीच वाटायचं जेव्हा जेव्हा मी स्टेजवरती एंटर व्हायचो. म्हणजे गॅदरिंग्स तर लहानपणीची गोष्ट झाली. हम्म. पण मी जेव्हा कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धा करायचो, तेव्हा प्रत्येक वेळेला स्टेजवरती पाऊल ठेवल्यानंतर मला वाटायचं की मला हेच करायचंय. सो स्ट्रगल करत असताना एक घरच्यांचा पण पर्स्पेक्टिव्ह येतो की समजा आता जे पण लोक सध्या स्ट्रगल करतात की ज्यांना ऍटलिस्ट मराठी सिरियल्स मध्ये पण ऍज अ लीड पण वर्क करायचं आहे, सो त्यांचा आता स्ट्रगलिंग फेज आहे पण त्यांना आता म्हणजे ते काम करतायत पण बॅक ऑफ द माइंड एक घरच्यांचा प्रेशर असतो प्लस फायनान्शियल प्रेशर असतो की बाकी सगळं सोडून आपण फोकस करतो तर फायनान्शियली पण आपण काय अर्न करत नाही, सो तो फेज तुझ्या गेलेला आहे कधी? थँकफुली माझ्या घरच्यांनी मला नेहमीच सपोर्ट केलाय. हम्म, अर्थात जेव्हा मी हा डिसिजन घेतला होता की मला अभिनय करायचा आहे, हम्म, त्यावेळेला ते त्यांच्या मनात डाऊट्स होतेच आणि हम्म, त्यावेळेला ती फेज येऊन गेली की जिथे त्यांनी मला सांगितलं होतं, "तू तुझं तुझं बघ." अच्छा आणि तू तुझं तुझं बघ हे त्यावेळेला जेव्हा मी अ, ज्या काळात हा डिसिजन घेत होतो, एज काय तेव्हा? मी 17 ओके. 17-18 वर्षांचा असेल. अच्छा, तेव्हा तुझं तुझं बघ वालं होतं का? अ, 17 मध्ये तुझं तुझं बघ असं होतं का तुमचं की? हां, त्यांनी सांगितलं अच्छा. तुझं तुझं बघ. तुला जर हं. अभिनय करायचा हं, असेल हं, आणि हं. तुला हे क्षेत्र निवडायचं असेल तर ओके. तुला तुझं हां. यू हॅव टू बिकम कारण काय फायनान्शियल सिक्युरिटी पैशांचं सोंग नाही घेता येत कधीच. हं, हं. तुम्हाला पुढे जाऊन पैसे हो. लागतातच ते कुठल्याही होतं. गोष्टीसाठी. हं. आणि आपल्याला लहान असताना किंवा यंग असताना मारे वाटत असतं रे, की आपण हां. खूप बरोबर. काय-काय हो. करू, आपण चंद्रापर्यंत पोहोचू असं आपल्याला वाटत असतं. हो. पण त्यासाठी पैसे लागतात ही जाणीव आपल्याला नंतर होते. हं, हं. आई-बाबा असतात किंवा आपल्या आजूबाजूला आपल्याला मदत करणारे लोकं असतात तोपर्यंत ती जाणीव होत नाही हं, पटकन. हं. माझ्या आई-बाबांनी थँकफुली मला ती जाणीव खूप लवकर करून दिली. ओके. मनात काही राग-बीग धरून असं नाही. त्यांचं हं. फक्त एवढंच होतं, की आम्ही हां. तुला अडलं तर आम्ही करू मदत, असं हं, नाही. हं, हं. पण तू त्यासाठी स्वतःहून आधी प्रयत्न कर. हं. हिशोब द्यायला लागायचा, जे ओके. काही पैसे हां, हां, वापरतोय, हां, हां. कुठे खर्च होतोय त्याचा. आणि ती सवय त्यांनी लावल्यामुळे मग मला कळलं, की आपल्याला लवकर घराबाहेर पडावं लागेल हं. किंवा आपल्याला स्वतःला हातपाय मारावं मारावे लागतील. लागतील. आपल्याला स्वतःसाठी फंड्स उभे हं. करावे लागतील सो दॅट आपण आपण अजून जास्त वेळ स्ट्रगल हं. करू शकतो. जर आपल्याला मुंबईसारख्या शहरात राहायचंय, हां. तर तिथलं भाडं, रोजचं हो. खाणं-पिणं, ट्रॅव्हलिंग हे सगळे खर्च आपल्याला स्वतः करायचे असतील, हं. तर आपल्याला 4 ठिकाणी हात मारणं गरजेचं आहे हो. आपल्याला. नक्कीच. मग मी काहीही काम करायचो. मग मी बॅकस्टेज करायचो. ओके. मी बिहाइंड द कॅमेरा काम केलेलं आहे. मी हं, हं. असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलंय. हं, हं. प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम केलंय. अगदी सेटिंगची कामं केलेली आहे. ओके. मी सगळी कामं करायचो. हं, 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 मी हं. त्यात कुठलीच लाज नव्हती मला. लाईट्स हं. करायचो मी नाटकांचे. हं. माझा स्वतःचा फोटोग्राफीचा स्टुडिओ टाकायचा मी प्रयत्न ओके. केला होता. मी लग्नाच्या, मुंजीच्या अशा ऑर्डर्स घ्यायचो. अच्छा. डान्सच्या ऑर्डर्स घ्यायचो, ओके. डान्स प्रोग्राम्सच्या. त्यातनं पैसे जोडायचो. हं, 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 सो हं. त्यातनं जसे-जसे जोडायचो पैसे हं. त्याच्यातनं मला लक्षात आलं, की अरे पैसे जोडायला लागतं म्हणजे काय मेहनत करावी लागते हां. आणि इतकं सोपं नाहीये ते हे मॅनेज होत करणं. होतं का पण ते सिमिलर वेला? म्हणजे ते असं वाटत नको तुला, की आता तू समजा याच्यात थोडंसं एफर्ट टाकतोय अर्निंगमध्ये. तेच थोडंसं ॲडजस्ट करून तू फोकस फुल केला, तर असं वाटलं नाही तुला अजून तू ग्रो करू नाही शकतो? थांबायचं नाही हे ठरलं होतं ना. म्हणजे हां. काही झालं तरी थांबायचं नाही. मग हं. एक वेळ वडापावच खाऊन एखाद दिवस काढला तरी अगदी काय अशी परिस्थिती नव्हती की नाही वडापावच खातोय वगैरे असं काही नव्हतं. पण एखाद हां. दिवस भूक मारली, एखाद दिवस हां. अरे पैसे वाचवायचेत महिन्याच्या शेवटापर्यंत जरा कटाकटीत हां. येणार आहेत आता मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर तर काय हं. करायचं? तर त्या सगळ्या गोष्टींसाठी तयारी होती. थांबायचं नाही हं. हे ठरलं होतं. सो जर आपण आता येऊयात, की
लास्ट फेज मध्ये की जेव्हा आफ्टर सक्सेस फेज आपण ज्याला म्हणतो की समजा कार्यदुरावा जेव्हा झाला, जेव्हा लोकांनी बघितलं तुला किंवा त्याच्या आधी पण असं नाही की कार्यदुरावाच, की फर्स्ट इंटरॅक्शन की असं कोणी म्हणलंय की तुम्ही तो तेच का जयच का असं काही इंटरॅक्शन कुठली होती? कार्यदुरावाच्या वेळेचं एक इंटरॅक्शन, अशी अनेक इंटरॅक्शन, हम्म, हम्म, पण एक इंटरॅक्शन मला आठवतं की मी पार्ल्यात राहायचो तेव्हा मुंबईत. हम्म, हम्म, आणि ना मी अनेक वर्ष राहत होतो खरं तर हा, पार्ल्यात, म्हणजे 3-4 वर्ष मी पार्ल्यातच राहत होतो. हम्म, आणि त्या ज्या एरियात मी राहायचो तर हम्म, तिथे मी तेव्हा एकटाच राहायचो. हम्म, हम्म, अ, तर मी एकटा राहायचो म्हणजे पुण्यातले 2 मित्र होते माझ्याबरोबर शेअरिंगमध्ये, पण ते हम्म, फार नसायचे तिकडे. हम्म, तर तसा मी एकटाच असायचो. आणि माझ्या समोर एक काकू राहायच्या. समोर म्हणजे समोर एक बिल्डिंग होती हा, पार्ल्यातली जुनी. हा, तिथे ऑब्व्हियसली खूप घरं होती. तर तिथे एक आजी राहायची. हम्म, हम्म, तर ना रोज आमचं एक काहीतरी इंटरॅक्शन, म्हणजे हा, असं बेसिक त्या बघायच्या मला. कार्यदुरावा जसं सुरू झालं, तसं त्यांनी मला एकदा "काय कलाकार?" अशी म्हणून हाक मारली. दॅट अच्छा. वॉज माय कलाकार? मग एरवी हा, रोज दिसायच्या त्या. ऑलमोस्ट एक कॉमन वेळेला सकाळी हम्म, काहीतरी सामान आणायला घरात बाहेर पडलोय, हम्म, घरातलं काय दूध, ब्रेड हम्म, वगैरे हम्म. असं काहीतरी आणायला म्हणून बाहेर पडलोय, तर त्या रोज क्रॉस व्हायच्या. अच्छा. आणि एक दिवशी अचानक कार्यदुरावा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी अचानक त्यांनी मला "काय कलाकार?" अशी हाक मारली. आणि मी म्हटलं हे काय झालं ओके. आत्ता हां. अचानक? आणि हं. मग त्या म्हटल्या की "बघतो आम्ही मालिका हं, तुझी, हं, हं, चांगली हं, हं. असते" वगैरे. ओके. आणि आता आपण येऊया की को-स्टार्स वरती, हं, की जसं की आपण इंटरॅक्शन्स करतो की हं. अजून पण आपल्याच लेव्हलचे लोकं असतात. जेव्हा तू ती मालिका करायचास कार्यदुरावा, त्याच्यामध्ये त्या लेव्हलवरती पण खूप सारे सीरीज होत्या. जसं की जय मल्हार झाली किंवा त्यांच्यासोबत नांदा जय सौख्यभरे. मल्हार नंतर आली. हं. त्या म्हणजे त्या लेव्हलचे समजा म्हणू हं. शकतो की पॉप्युलर. त्यानंतर बरेचसे असे म्हणजे को-स्टार ज्याला म्हणू शकतो. सो जसं आता जय मल्हारमधून आपण म्हणू शकतो की देवदत्त नागे. सो त्यांनी आता आपण त्यांना आता आदिपुरुषमध्ये पण बघितलंय. सो त्यांचा जो प्रवास आहे, सो त्याला बघून तुला काय वाटतं की आता सेम लेव्हलवर पासून तो आय एम ते व्हेरी हॅपी फॉर देवदत्त हं, रे. आम्ही हं. बरेचदा इंटरॅक्ट करतो. हां. बरेचदा एकमेकांशी बोलत असतो. मला मला दुसऱ्यांसाठी आनंदी व्हायला नेहमी खूप आवडतं. हं, सो हं. माझ्या बरोबरीने सुरू केलेले अनेक जण जर ते काहीतरी वेगळं अचीव्ह करत असतील, हो. मोठं अचीव्ह करत असतील, हं, 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 तर हं. त्याचा आनंदच आहे. हं. सो देव्याबद्दल तर देव्याशी मी बरेचदा इंटरॅक्ट करत हं, असतो. हं, हं. देव्या आणि मी बरेचदा स्पिरिच्युअल गोष्टींवर पण बोलतो किंवा हं, आम्ही हं, हं. ट्रॅव्हलिंग बद्दल पण बोलतो, कारण तो ओके. सुद्धा बाईक घेऊन फिरत असतो. हां, 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 हां. सो ते असं इंटरॅक्शन मध्ये आधी होतं. हं, हं, हं. किंवा मी जेव्हा बॅक टू बॅक मालिका करत होतो किंवा मी मध्ये एक हिंदी सिनेमा केला, त्यावेळेला हं, देव्याचा हं, मला हं, स्वतःहून हं. मेसेज आला होता. सो असे अनेक मित्र आहेत, कंटेम्पररीज हं, आहेत, हं, हं. ज्यांचा सक्सेस बघून मला आनंदच होतो, हां, म्हणजे हां, खूप हां. आनंद होतो. म्हणजे नावच घ्यायची झाली तर सिद्धार्थ चांदेकर आहे, हं, ललित हं, प्रभाकर हं. आहे, अमेय हं. वाघ आहे. हे सगळेजण आता फिल्म्स करतायत हो. फक्त, टेलिव्हिजन सोडून. हं, तर हं. आय एम व्हेरी हॅपी फॉर देम की त्यांना फिल्म्सच करायच्या होत्या हं, आणि त्या हं. फिल्म्सच करतायत. वैभव तत्ववादी आहे. हां. आम्ही पहिली मालिका एकत्र केली आहे. हो. म्हणजे तो लीड होता आणि मी हं, त्याच्यात हं, हं. कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून करत होतो. तो आता बॅक टू बॅक फिल्म्स करतोय. हं, हं, हं. असे अजून खूप आर्टिस्ट आहेत. अभिजित खांडकेकर आहे, हो. की ते प्रत्येकाचे प्रवास वेगवेगळे आहेत. वेगवेगळे. आणि ते हं. संकर्षण कराडे आहे. हं, हं. संकर्षण कराडे मला आठवतंय आम्ही अ, खूप इंटरेस्टिंग गप्पा मारायचो. हां, हां, हां. एक काळ असा होता की जेव्हा संकर्षणला फार क्युरिओसिटी असायची, की "अरे, हं. हे तू कसं करतोस?" वगैरे हां, अशा हां, हां, झोनमध्ये हां. तो असायचा. पण तो तो त्याचा त्याचा एक त्यांनी स्वतःचा एक वेगळा ऑडियन्स क्रिएट केलाय. हं, 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 त्याचं हं. त्याचं एक वेगळं त्यांनी शोधून काढलंय. गौरव मोरेचं नाव मी ऍक्च्युली हां. आवर्जून घेईल, कारण गौरव मोरे, अ, मला आठवतंय आम्ही बद्ध रेशमाच्या नावाची मालिका करायचो. त्यामध्ये गौरवचं एक छोटं हां, हां, कॅरेक्टर होतं. हां, म्हणजे हां. फार महत्व नव्हतं त्याच्या हं, कॅरेक्टरला. हं, हं, पण हं. तो असायचा सतत मालिकेत. ओके. हं, आणि हं. तेव्हापासून मी गौरव मोरेला बघतोय. हां. आणि आता महाराष्ट्राची हास्य हो. जत्रामधला गौरव मोरे, जे काही बदल हं. झालाय त्याच्यात, ट्रान्सफॉर्म झालाय तो पूर्ण. सो गौरव मोरेबद्दल मला फार बरं वाटतं यार. गौरवला आता हं. बघतो मी तेव्हा. कारण आता तो एक स्टार आहे. आता हं, त्याला हं, एक हं. वेगळी आयडेंटिटी आहे त्याची आयडेंटिटी. त्याची म्हणून. हं. जसं आता एक मध्ये एक फेमस झालं होतं, की रीलमध्ये पण समजा बघू शकतो आपण, की कार्तिक आर्यन
त्यानं एक कमेंट केली होती की माझ्या इंडस्ट्रीमध्ये फ्रेंड्स नाहीयेत, हम्म, मी काम हम्म, करायसाठी जातोय, मित्र हम्म. बनवायला जात नाहीये. सो त्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे की तसं? माझेही इंडस्ट्रीमध्ये तसे कमी मित्र आहेत. हम्म. जर अगदी मित्र मित्र म्हणून की मला काही हा. मी डिप्रेस्ड आहे किंवा मला काहीतरी फार त्रास होतोय, मला काहीतरी हम्म. मनापासून शेअर करायचंय, हम्म. तर तसं शेअरिंगसाठी असे खूप जवळचे असे घट्ट असे इंडस्ट्रीतले मित्र माझे नाहीच आहेत, अच्छा. कमी आहेत. हम्म. कारण इंडस्ट्री बाबतीत काय होतं ना रे, हम्म. प्रत्येक जण स्वतःला प्रूव्ह करायला धडपडत आहे. हम्म. प्रत्येकाचं पर्सनल एक आयुष्य आहे हो. आणि प्रत्येक जण कमर्शियल सक्सेसच्या मागे धावतोय. हो. त्यामध्ये मित्रांसाठी किती वेळ कोणी देऊ शकतं ह्याबद्दल खात्री नाहीये. सो माझे तू विचारशील तर माझे असे इंडस्ट्रीतले खूप खास क्लोज मित्र आहेत का, हा. तर कमी आहेत. हम्म. नाहीच आहेत असं मी नाही म्हणणार, पण कमी आहेत. हा. कमी आहेत. शेअरिंग कमी आहे माझं इंडस्ट्रीतल्या त्यातला एखादा कोणी मित्र? मित्रांबरोबर. नेहमी एकाचं नाव घेतलं तर मग दुसऱ्याला असं वाटणार आहे, मी माझं नाव घेतलं नाही अच्छा. आणि असं होईल. असं तुला काही एक्सपिरियन्स झालाय का की म्हणजे तुझ्या सोबतच कोणी को स्टार आहे हम्म. आणि तो आता छान लेवलवर आहे, पण एक तुला असं जाणवलंय की नाही बाबा आता ह्यांच्या सोबत जे रिलेशन होतं ते थोडं चेंज झालंय? होतं ना, हा ना? डेफिनेटली होतं. हम्म. काही जणांच्या बाबतीत असं जाणवतं की अरे आता हम्म. हा माणूस वेगळा वागतोय हा. किंवा ही व्यक्ती आता ते थोडं स्वतःहून बोलू का नाही त्यांना जाऊन असं कधी हा वाटतं म्हणजे जितकं सहज मी ना? पाठीवर हात मारून हा. बोलू शकलो असतो एखाद्या हम्म. मित्राशी किंवा मैत्रिणीशी, हम्म. तेवढा कॉन्फिडन्स मला आता त्याच्याकडनं मिळत नाही. हा. असं होतं ना, बरेचदा होतं. आता आपण एक रॅपिड फायर थोडस हम्म, शिफ्ट करूयात, हम्म. थोडस एक मजेदार म्हणून थोडेसे स्पीडअप प्रश्न समजा मी तुला विचारेल को स्टार्स बद्दलच आहेत. समजा की आता बेस्ट ऍक्टर ऑफ मराठी सिरियल इंडस्ट्री तुला कोण वाटतं म्हणजे आतापर्यंत? वन ऑफ द बेस्ट. पण वन ऑफ द म्हणजे कंटेम्पररीज पैकी सांगायचंय का नाही, कोणी? कोणी चालेल, म्हणजे सिरियल इंडस्ट्री फक्त. फक्त टेलिव्हिजन हा, इंडस्ट्री मधलं? टेलिव्हिजन. हा. माझ्या वयोगटातले सांगायचेत का? नाही नाही, ओव्हरऑल. पण ठीक आहे, लीड्स लीड्स बघू आपण, लीड ऍक्टर्स. सध्या मीच. नाही, कारण मी माझ्या कंटेम्पररीशी कम्पेअर केलंस तर मी खूप मालिका केल्यात बॅक टू बॅक, आणि त्यामुळे मला तसं विचारशील तर मला बट समजा स्वतःचं नाव तू घ्यायला सोडून आवडेल. म्हणणार कोणाला? नाही, मी आता स्वतःची डिमकी नाही वाजवणार, पण मी सोडून मराठी सिरियल्स पैकी बेस्ट ऍक्टर असं तुला वाटतं की चॅलेंजिंग आहे आणि हा कसं इतकं इझिली करतोय असं? सुबोध दादा. सुबोध भाऊ आहे. हा, तो तर एक समजा आता काय सिनेमावाला पण चेहरा झालाय. अरे आता तो टेलिव्हिजन पण करतोच की. हा, पण एक समजा आता टेलिव्हिजन वाला समजा आता अभिजित खानकेकर समजा, किंवा बरं ठीक आहे, ते पण ठीक होतं. पण तेच आहे ना, सतत कन्सिस्टंटली टेलिव्हिजन करणारे ऍक्टर्स कोणीच नाहीये. मी एकटाच आहे तसा बघितलंस तर, की मी गेली अनेक वर्ष टेलिव्हिजनच करतोय. लीड म्हणून पण असेल, कॅरेक्टर्स म्हणून पण असेल, असं मी आता किती 15 एक मालिका केल्या की. हा, तर ऑब्वियस. ते मी बॅक टू बॅक करतोच आहे, मालिकाच करतोय टेलिव्हिजन वरती. आणि ऍक्ट्रेस? मला रिसेंटली सगळ्यात जास्त आवडलेलं काम पूजा विरारी, शिवानी सोनार, मस्त काम करतात दोघी. मला त्या दोघींची कामं बघायला खूप आवडलं होतं आता रिसेंटली मी बघितलेल्या कामांपैकी. त्यांच्याशी काही इंटरॅक्शन तुझं? नाही, फार नाही. आम्ही एकत्र काम नाही केलंय, सो फार Okay. इंटरॅक्शन नाही. आणि बेस्ट कॉमेडी तुला काय वाटतं कोण करतं इंडस्ट्रीमध्ये, सिरियल इंडस्ट्रीमध्ये कॉमेडी रोल टेलिव्हिजन मध्ये टेलिव्हिजन मध्ये? सुदेश आमचा मित्र आहे, मस्त काम करतो तो. किंवा समीर दादाचं नाव घेईन मी, काही झालं तरी. समीर चौगुले, हँड्स डाऊन, ही इज द बेस्ट. मोस्ट इंटेलेक्च्युअल को ऍक्टर, की असं वाटतं तुला नाही यार याचा माइंडसेट माझ्यापेक्षा काहीतरी मोठ्या गप्पा चालतात, काहीतरी स्पिरिच्युअल म्हणावं? मोस्ट इंटेलेक्च्युअल को ऍक्टर, को ऍक्टरच पाहिजे तुला का इन जनरल? ठीक आहे, इन जनरल पण. मोस्ट इंटेलेक्च्युअल रादर, मी मगाशी टेलिव्हिजन मध्ये सुबोधदादाचं नाव घेतलं, पण तू मराठीचं विचारलंस म्हणून. पण मला पर्सनली सुमित राघवन खूप जास्त आवडतो.
म्हणजे सुबोध दादाही आवडतो, नाही असं नाही, पण हा सुमित दादा ज्या पद्धतीने काम करतोय गेली अनेक वर्ष हो. टेलिव्हिजनवर सुद्धा, ऍक्च्युली. हॅट्स ऑफ आहेत त्याला. आणि इंटेलेक्च्युअल म्हणशील तर मला तो खूपच हुशार वाटतो. आणि आता जसं तुला मी मागे पण आता तुला सांगितलं की तुझ्याकडून एक ब्रो वाईफ वाईफ येते, सो तसं तुला कुणाकडून येते म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सेम को ऍक्टर्स मध्येच ब्रो वाईफ, ब्रो वाईफ? बापरे, ब्रो वाईफ प्रकरण काय असतं ते मला आधी फिगर आउट करावं लागेल. पण सिद्धार्थ जाधव फॉर शुअर, त्याच्याबरोबर कधी कुठल्याही गप्पा मारू शकतोस तू, कारण तो नेहमीच चिल झोन मध्ये असतो. प्रियदर्शन जाधव, संजय जाधव, सगळे जाधवच येत आहेत ना. पण हे सगळे असे फुल हा चिल chill. असणारी लोक आहेत, त्यांच्याबरोबर कधीही तू कुठल्याही गोष्टीबद्दल गप्पा मारू शकतो. अंकुश चौधरी, अंकुश दादा बरोबर एक वेगळी ब्रो वाईब आहे. जसं काय रे दुरावा किंवा कुठला पण मराठी इंडस्ट्रीमध्ये सक्सेस ठरलेला कुठला पण प्रोजेक्ट आहे, तर तो हे कन्फर्म असतं की चला हवा युद्धावर जाणार. सो तेव्हा तुझ्या माइंड मध्ये चला हवा युद्धाचं म्हणजे एक तर ते वाईब काय आहे आणि जाण्याची एक्साइटमेंट तर ते तर असणारच आहे, पण ते काय तुझा एक्सपिरियन्स होता आणि कसं काय? भीती वाटते चला हवा युद्धाच्या प्लॅटफॉर्मवर अच्छा. आम्ही जेव्हा जेव्हा गेलोय तेव्हा, कारण कुठले विनोद आपल्यावर फुटणार आहेत आज याची काही शाश्वती नसते. आणि हे ना ठरवून येतात गोष्टी, किंवा आम्ही तिथे पोहोचल्यानंतर आमच्याच टीमपैकी काही जणांना विचारतात की ह्याचं सांग ना काहीतरी, आणि मग ते काय फोडतील स्टेजवरती अच्छा. त्याचं काही गॅरंटी नसते. सो माझ्यावरती अनेक वेळेला असं बरेचदा फोडलंय त्यांनी, जेव्हा जेव्हा चला हवा युद्धाच्या मंचावर गेलोय तेव्हा तेव्हा असं खूप काही बॉम्ब्स फोडलेत त्यांनी. त्यामुळे टरकून असतो आम्ही, जरा नर्वस असतो की आता काय काय आज अपमान होणार आहे आपला माहिती नाहीये, तयार राहायचं असं असतं. मजा असते रे, पण म्हणजे चला हवा येऊ द्याची अख्खी टीम, जी काही काम करायची इतकी वर्ष, ब्रिलियंट टीम आहे. कुशल दादा, भाऊ कदम दादा, श्रेया, भरत दादा, भरत गणेशपुरे, सगळी ब्रिलियंट मंडळी आहेत रे. त्यांच्यासमोर काय बोलणार. सागर कारंडे होता सागर त्याच्यात, फारच इंटरेस्टिंग. आणि निलेश दादा, निलेश साबळे, सो तो इन पर्सन कसा आहे? त्याच्याशी माझं फार इंटरॅक्शन आयुष्यात कधी झालं नाहीये, पण जेव्हा जेव्हा झालंय तेव्हा ही इज बीन व्हेरी प्रोफेशनल, व्हेरी अंडरस्टँडिंग, व्हेरी काइंड, व्हेरी कन्सिडरेट. त्यामुळे, आणि त्याला ना तो खूप बोलायला फार मस्त माणूस आहे. सो तो अतिशय प्रोफेशनली डिग्निफाईड वे मध्ये तुझ्याशी गप्पा मारतो. त्यामुळे ते तेवढंच आहे. त्या ऍक्टर्स मध्ये म्हणजे भाऊ कदम झाले, भारत गणेशपुरे झाले, ह्यांच्याबद्दल तू कधी इन पर्सन त्यांच्यासोबत बोललाय कधी हो इव्हेंट हो, मध्ये? मला खूप रिस्पेक्ट आहे त्या सगळ्यांबद्दल. म्हणजे मी एक इन्सिडेंट सांगतो. माझ्या घरी एक म्हणजे आता आग लागली होती माझ्या घरी, शॉर्ट सर्किट झालं होतं मुंबईत, आणि खूप भीषण परिस्थिती होती. मी खूप खचलो होतो त्यावेळेला. भारत दादा जवळ होता, माझ्या घराजवळच तो राहायचा. त्याला कोणीतरी सांगितलं असं असं झालंय, तो धावत पळत आला मदतीला, आणि मला फोन केले, मग घरी आला. आणि मला ना असं झालं की यार, म्हणजे ह्या बाबतीत तर मला स्मिता तांबेचं पण नाव घ्यायला आवडेल, की म्हणजे जे माझ्याशी कनेक्टेड लोक होते, म्हणजे हर्षदा खानविलकर, मृणाल देशपांडे, ह्या माझ्या मानस आया आहेत इंडस्ट्री मधल्या, त्या तर होत्याच माझ्या बरोबर, खंबीरपणे होत्या. संजय जाधव, हे जे माझ्या जवळचे आहेत लोक, क्षितिज पटवर्धन, आशुतोष पराणकर, ही जी जवळची मंडळी आहेत, रोचन गानू, हे सगळे माझे जे मित्र मंडळी आहेत, एक एक्सटेंडेड फॅमिली आहे, ते होतेच माझ्या बरोबर. पण भारतदादा बरोबर मी तसं तेवढं कधी काही काम नाही केलंय. आमचं फक्त चला हवा युद्धाबद्दल च्या वेळेला जे काही इंटरॅक्शन असेल, पण तोही आला होता. आणि इट्स अ ब्रिलियंट क्वालिटी की तुमच्या फ्रॅटर्निटी मध्ये कोणाला तरी काहीतरी अडचण आली आहे आणि तुम्हाला त्यांना मदतीसाठी धावून जावं असं वाटतंय. निदान एक आसरा मिळतो रे, की आपण ज्या फ्रॅटर्निटी मध्ये काम करतोय. तर मला आठवतंय, स्मिता तांबेनी मला फोन केला होता. स्मिता तांबे आणि मी कधीच एकत्र काम नाही केलंय, आणि कधीच आम्ही इंटरॅक्ट पण नाही केलंय खरं तर. मी फक्त त्यांचं काम पाहिलंय, तिने कदाचित माझं काम पाहिलं असेल. पण मला अजूनही आठवतं, स्मिता तांबे मला कंटिन्युअस फॉलोअप घेत होती, मी बरं आहे ना, घरी सगळं बरं आहे ना, काही मदत लागणार आहे का, कोणी काही ओळखी न काही मदत हवी आहे का, तुला काही
कारण घर जळालं होतं माझं. सो बरोबर. इट वॉज अ डिस्टर्बिंग सिच्युएशन हा. ऍट दॅट त्यावेळेला. आणि समजा आता हे एक पॉझिटिव्ह साईड पण झाला, पण सेम आता असे आपण किस्से ऐकतो, पण आता कोणीतरी स्ट्रगल करतंय, तर ऍक्च्युअल समजा जेव्हा आपण जातो ऍक्टर्स किंवा कोणत्या पण ना भेटायला, तर तेव्हा समजा असं झालंय कधी तुझ्यासोबत की आता तू समजा बोलतोय कोणासोबत, तर तुझ्यासोबत आत्ता बोलतोय तो, पण नंतर एकदम असं काहीतरी झालं हा की हे बघ, यार. आता त्या बाबतीत ना म्हणजे असे अनुभव मी घेतलेले आहेत हा. की तुम्ही निगेटिव्ह. काहीतरी फार मनापासून शेअर करता कोणाशी हा. तरी आणि मग त्याची गंमतच किंवा त्याचं हा. गॉसिपच बनतं. हम्म. हे अनुभव मी घेतलेले आहेत. पण आता माझं ना त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच खूप बदललाय. हा. म्हणजे आज मी तुझ्यासमोर काहीतरी तुझ्याबरोबर शेअर करतोय. मी हम्म. तुझ्यावर विश्वास दाखवतोय. मित्र हम्म. म्हणून मी तुझ्याशी काहीतरी हम्म. गप्पा मारतोय हम्म. आणि मी मनातला कुठला तरी एक कोपरा तुझ्यासमोर उघडतोय. हम्म. आता ते मी खूप विश्वासाने आणि प्रेमाने करतोय. हम्म. आणि हे माझी बाजू आहे. हम्म. आता हम्म. तू त्याची डिग्निटी ठेवायची की नाही किंवा तू त्याचा रिस्पेक्ट ठेवायचा की नाही हे हम्म. तुझ्याकडे आहे. मी त्याचा हम्म. विचार नाही करणार. आणि समजा आता एक माझी फ्रेंड पण आहे, ती समजा स्ट्रगलिंग ऍक्टर मुंबईला ती हम्म. काम करते. सो तिचा एक अजून असा प्रश्न होता, मी जसं सांगितलं सुयश येतोय, तर ती म्हणली की जसं आता तिने एका म्हणजे ऍक्टर सोबत काम केलं, म्हणजे कॅरेक्टर काम केलं काहीतरी तिने, आणि त्याच्यानंतर ती ऍज अन किंवा समजा आता कोणासोबत काम केलं आणि ती त्याला असं सेटवर छान बोलतंय, सगळं छान होतंय, पण जसं एखाद्या इव्हेंट किंवा अवॉर्ड शो मध्ये ते गेलेत आणि ते दिसतोय बसलेला, पण जसं आपण त्यांना म्हणतो हाय, पण ते तिकडून रिप्लाय नाही आला तिला. सो ते म्हणजे हे जे रिजेक्शन होतं त्याला कसं हँडल करावं? हे बघ ह्या सगळ्या गोष्टी ना इंडस्ट्रीमध्ये असे अनुभव अनेक जणांना येतात. हम्म. आता माझं परसेप्शन त्याकडे बघण्याचं असं आहे की जगात सगळेच जण जन्माला येतात ते माणूस म्हणून चांगलेच येतात. म्हणजे कोणीच हा. वाईट वागायचंय कोणाशी तरी असं नाही. हे घेऊन जगत हम्म. नाही हम्म. किंवा जन्माला येत नाही. माणसं म्हणून एकमेकांशी कसं इंटरॅक्ट करायचं हम्म. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि जर कोणीतरी तुम्ही हाय केल्यानंतर तुम्हाला जर का हाय बॅक करत हा. नसेल किंवा जर कोणीतरी ओळख टाळत असेल, हा. जर कोणीतरी तुमच्याशी बोलताना म्हणजे सेटवरती एकत्र काम करून सुद्धा काही वर्षांनी भेटल्यानंतर ओळख दाखवत नसतील किंवा असं काही होत असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीला डायरेक्ट विचारलं पाहिजे जर तुमची अच्छा. तेवढी मैत्री आहे तर. हम्म. म्हणजे माझ्या बाबतीत पण असं नकळतपणे अनेकदा घडलं असेल कदाचित. मी माझ्या कुठल्या तरी विचारात असेल अच्छा. किंवा मी कुठल्या तरी वेगळ्या विश्वात हम्म. हरवलं असेल हम्म. किंवा माझ्या पर्सनल आयुष्यात काहीतरी चाललं असेल हा. आणि तरी सुद्धा मी एखाद्या इव्हेंटला हजेरी लावायला म्हणून आलो असेल आणि मी हम्म. पर्सनल आयुष्यात कदाचित वेगळ्याच झोन मध्ये असेल, हा. त्यावेळेला कोणीतरी माझ्या समोर आलं आणि मला कळत नसेल त्यावेळेला कसं हा. रिॲक्ट करायचं, तर काही असू शकतं रे, कारण हम्म. खूप असू शकतात. तर जर कुठल्या व्यक्तीबरोबर असा काही प्रॉब्लेम असेल तर त्या व्यक्तीला डिरेक्ट विचारावं. हे हम्म. माझं सिम्पल लॉजिक आहे की हा. 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 एक दोन व्यक्ती त्यांच्यातलं नातं हे त्या दोन व्यक्तींनीच सॉल्व्ह करावं. हम्म. कुठल्याही पद्धतीचं नातं असेल, हम्म. मैत्री असेल, प्रेम असेल, अजून काय नवरा बायको हम्म. असतील, कुठल्याही हम्म. पद्धतीचं नातं. आणि समजा आता हे नेटवर्किंग साठी हम्म. म्हणतात हे खूप इम्पॉर्टंट आहे या इंडस्ट्रीमध्ये. सो नेटवर्किंग साठी काय करावं, की जे लोक खूप इंट्रोवर्ट आहेत, की बाबा त्यांना बोलायचंच नाहीये पुढच्या माणसाला, पण काम त्यांचं एक्सलंट आहे, तर डिरेक्टर्स, मोठे ऍक्टर्स, ज्याच्या थ्रू त्यांना ब्रेक मिळेल असं काही? नेटवर्किंग करावंच लागतं रे. म्हणजे हम्म. तुम्हाला जर काम करायचंय हम्म. तर तुमचं काम कोणाकडे तरी पोचवावं लागतंच ना हा. तुम्हाला, की बाबा मी हे काम केलंय. हा. इथून पुढे त्या व्यक्तीने तुम्हाला कास्ट करायचं की नाही हा त्याचा प्रश्न आहे. हा. पण ते एवढं नेटवर्किंग तरी करावंच सो लागतं. मग कसं करायला पाहिजे, तू कसं कसं करायला लागतं अचीव्ह म्हणजे केलं आता ते? कास्टिंग डिरेक्टर्स जे आहेत अच्छा. इंडस्ट्रीमध्ये हम्म. त्यांना भेटणं हम्म. किंवा जर कुठे काही कास्टिंग घडत असेल तर हम्म. तिकडे तुमची ऑडिशन पोहोचेल एवढी तरी काळजी घेणं. आता हम्म. जर तुम्हाला कळलं की हा. कुठेतरी हा. हा. ऑडिशन चालू आहे, कुठला तरी नवीन प्रोजेक्ट चालू आहे, तर तिथे तुम्हाला जाऊन बोलावंच लागतं ना. तुम्हाला हम्म. सांगावंच लागतं की बाबा माझ्याकडे हा. आत्ता काम किंवा नाहीये किंवा मी आत्ता काम शोधतोय हम्म. आणि माझी ऑडिशन तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आणि किंवा सध्या जो काम करतोय ऑलरेडी कॅरेक्टर रोल्स करतोय, साईड रोल करतोय, सो त्याला समजा वाढवायची आहे त्याची रीच, पण जसं तुला सांगितलं की ते समजा ओळखत नाहीयेत, कोणी कोणी इग्नोर करतंय, सो तेव्हा काय करायला पाहिजे? कामावर विश्वास ठेवायचा स्वतःच्या. हम्म. कारण मी म्हंटल तसं की जे ओळख दाखवत नाहीयेत आज तुम्हाला, हम्म. उद्या ते तुमची ओळख सांगतील जगाला. हम्म. हम्म. ह्याच्यावर विश्वास ठेवा. माझ्या बरोबरही असं झालेलं आहे. जेव्हा मी अगदी नवखा होतो तेव्हा हा. माझ्याशी ओळख असल्याचं लोकांना
कदाचित हा. सांगायचंही नव्हतं कोणाला. हम्म, 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 तर तुम्ही तुमच्या कामावर विश्वास ठेवा. हम्म, तुम्ही तुमचं काम चोख करत राहा. हम्म, अशी वेळ येईल जेव्हा लोक तुमच्याशी असलेली ओळख इतर जगाला सांगतील. हम्म, सो कोणीतरी ओळख दाखवत नाहीये हम्म, हम्म. ह्या फालतू गोष्टीमुळे आणि खूप लोकांना असं वाटतं की आता लीड मला रोल भेटला तर नंतर मजाच मजा आहे, आणि समजा आता फायनान्शियली जरी विचार केला त्यांना असं वाटेल की यार सेट आहे, हे असं बघ, असं मी आहे. म्हंटल मगाशीच, मी याचं उत्तर दिलंय खरं तर, की हम्म, प्रत्येक गोष्टीची वेळ एका पॉइंट नंतर निघून जाते. हम्म, सो जसं तुमच्या बरोबर चांगल्या गोष्टी फार काळ टिकत नाहीत, तशाच हम्म, तुमच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी पण फार काळ टिकत नाही. हम्म, दिस टू शाल पास, दिस टू शाल पास हम्म, अशा नावाची जी एक हम्म, दिस टू शाल दिस फेज ऑल्सो विल फेड, किंवा हेही दिवस जातील वगैरे, हम्म, हे जे काही आपण बोलतो. सो ह्या ज्या फ्रेजेस आहेत किंवा ह्या ज्या कोट्स आहेत, हम्म, ह्याला खूप अर्थ आहे. हम्म, जसा तुमचा एखाद्या व्यक्तीचा चांगला काळ फार काळ टिकत नाही, तसाच वाईट काळ सुद्धा फार काळ टिकत नाही. ते हम्म, सर्कल आहे, ते रेग्युलरली प्रत्येक काही इंटरव्हल्स नंतर तुमच्या आयुष्यात येत राहतं. हा. सो काहीतरी एक अचीव्ह केलं, मग आता मला काही पुढची पर्वा करायची गरज हम्म, नाही, असं होत नाही शक्यतो. माझ्या हम्म, बाबतीत तरी नाही झालं. हम्म, म्हणजे मी मालिकांमध्ये लीड म्हणून काम केलं म्हणून आता इथून हम्म, पुढे मला कोणतंही प्रोडक्शन हाऊस सहज कास्ट करेल, कुठलाही हम्म. चॅनल सहज कास्ट करेल, असं कधीच झालेलं नाही. आजही मी ऑडिशन देतोय. अच्छा. आजही मला चॅनलला हे प्रूव्ह करावं लागतंय की मी हा, हा, काम हा, करू हा. शकतोय की नाही. अं, हम्म, तर हे बदलत राहतं सतत, हे सर्कल चालू राहतं, आणि हम्म, ते लाईफ लॉंग आहे. तो स्ट्रगल तुमचा कधीच नाही संपणार. की एखादी गोष्ट अचीव्ह केल्यानंतर, आता मे बी ती वर्ष 2 वर्ष चांगली जातील, मे हम्म, बी ती वर्ष 2 वर्ष तुम्हाला असं वाटेल की सगळं आलंय, हम्म, पण त्याच्यानंतर परत स्ट्रगल सुरू होतोच, परत हम्म. प्रवास सुरू होतोच. त्यावेळेला तुम्ही किती भटकताय, हा. तुम्ही किती भरकटताय, भटकण्यापेक्षा भरकटणं हा जास्त हम्म, योग्य हम्म, शब्द आहे. हम्म, तुम्ही किती भरकटताय त्या काळात, हम्म, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी ठरतात. त्या हम्म, काळात तुम्हाला जर असं वाटायला लागलं की आता माझ्याकडे काय, मी लीड केलं, आता मला एवढे पैसे मिळाले, हम्म, आता मी सेटल झालो, आता मी हे घेतो ते घेतो हम्म, आता, हम्म, आणि संपलं सपोज प्रोजेक्ट, हम्म, तर पुढे काय, हा प्रश्न असतो. आणि त्यावेळेला जर नाही मिळालं प्रोजेक्ट, तर हम्म. मग सेव्हिंग किती दिवस टिकणार. हा. आणि ही सगळ्यात मोठी मिसकन्सेप्शन आहे एंटरटेनमेंट इंडस्ट्री बाबतीतली, की खूप पैसे मिळतात. हम्म. नाही मिळत. अच्छा. खूप पैसे नाही मिळत हा. कुठल्याही नटाला, कुठल्याही नटीला, कुठल्याही मालिकेच्या लीडला. हम्म, असे भरमसाठ पैसे नाही मिळत. हम्म, बेसिक पैसे मिळतात. एक रिस्पेक्टेबल अमाऊंट मिळते हा. दर महिन्याला, नाही हम्म, असं नाही. हम्म, पण अशी खूप, जे म्हणजे मी मध्यंतरी कुठल्या तरी युट्यूबच्या चॅनलवरती असं बघितलं होतं की अमुक एका अभिनेत्याला एवढे एवढे पैसे मिळतात पर हा, डे, किंवा अमुक एका अभिनेत्रीला इतके इतके लाख रुपये मिळतात पर डे. हा. असं काही नाही होत. युट्यूब थंबनेल वरच आहे ते. तुझं पण सर्च केलं की सुयश हा, तिलक बायोग्राफी कार असते बाजूला. असं काही नाही, असं काही अच्छा. नसतं. हे हम्म, सगळं खोटं आहे. आणि हे सगळं जे चॅनल्स करतायत युट्यूब वरती, हे हम्म. सगळं की अमुक अमुक हा, पैसे हा, मिळणं, अमुक एक ह्याची लाईफस्टाईल अशी आहे वगैरे, हा. काही नाही असं. हे हम्म, ते त्यांच्या व्ह्यूज साठी करत असतील. हा. त्याचा बळी पडू नका. अशा खोट्या रुमर्स पसरवणाऱ्या हम्म, किंवा अशा पद्धतीचे व्हिडिओज बनवून व्ह्यूज आणि कमेंट्स कमवणाऱ्या लोकांना भरी हम्म. पडू नका, असं मी नक्की सांगेन. की ते खूप चुकीची इन्फॉर्मेशन जाते त्यामुळे लोकांपर्यंत, हम्म. आणि त्यामुळे खूप चुकीचे समज डोक्यात ते तयार होतात राहतात. लोकांच्या. हम्म. की लोकांना असं वाटायला लागतं की हे केलं म्हणजे माझी लाईफस्टाईल हा, अशी हा. होणार आहे. असं नाहीये. हम्म. इनफॅक्ट मराठी आर्टिस्टच्या घरी जाऊन बघ, तू सगळे नॉर्मल राहतात. हा. अगदी साधी तुझी माझी असेल तशी लाईफस्टाईल आहे. हम्म. काहीच, जे स्टार्स पण आहेत त्यांची सुद्धा लाईफस्टाईल अशी काय हा. करोडोंनी हम्म. रुपये पडलेत नसते, किंवा हम्म. करोडोंच्या गाड्या आहेत, मोठमोठे बंगले आहेत, हम्म. अशी लाईफस्टाईल कोणाचीच नाही. नाही, अशी तेवढी मोठी हा. लाईफस्टाईल नाही. सगळे छान व्यवस्थित जगू सोबर. शकतात एवढं आहे, आणि तेवढेच पैसे मिळतात. असे काय हम्म. खूप पैसे मिळत असते तर म्हणजे अ- मग मी कधीच गेलो असतो कुठेतरी निघून. कारण आणि माझा तो स्वभाव आहे की मला जर हा. खूप पैसे मिळाले तर मी जाईन कुठेतरी, जंगलात गायब होऊन जाईल, हा. कुठेतरी कायमस्वरूपी हम्म. सेटल होऊन जाईल. तर तसं नाहीये. नाहीतर मला रोज काम करण्याची वेळच आली नसती ना, जर हम्म. एवढे पैसे मिळत असते तर. बरोबर आहे. तर असं नाहीये. असं नाही होत की
अमुक एखादं प्रोजेक्ट आलं की तुम्ही लीडच करताय म्हणून हम्म. ये लई पैसे छापले मी, असं नाही होत. खूप खूप रेअरली हम्म. असं होतं. सगळ्यांच्याच बाबतीत तसं होत नाही. हम्म. सो या गैरसमजात राहू नये हम्म. कोणी. हम्म. हम्म. आणि समजा आता बाकीच्या इंडस्ट्रीज आपण मेजर करायचं झालं, समजा कोणी बिझनेस नाही आहे, तर त्याचं क्लिअर असते की 2,000 करोड समजा त्याचा वर्षाचा रेव्हेन्यू आहे. पण समजा ऍक्टर्सचा समजा तसा अंदाज बांधायचा झाला तर एक काय अमाऊंट असते, एक नॉर्मल वेगळं नाही ना रे, अंदाजच नाही बांधू शकत नाही तू. बांधू कारण शकत. इतकं अनसर्टन फील्ड आहे. हम्म. इतक्या अनसर्टन गोष्टी घडतात प्रोजेक्ट्स हम्म. मध्ये. म्हणजे अं, काही मालिका अगदी 2-3 महिन्यात बंद पडतात. कसा हम्म. अंदाज बांधशील तू? हम्म. आम्ही एक मालिका करत असताना आम्हाला मालिकेच्या मध्यात असं सांगितलं जातं की आता आपण मालिकेत लीपच घेतोय, किंवा आता ही मालिका बंद होते, किंवा हा. आता वेगळीच कास्ट येणार आहे, आता तुमचा प्रवास एवढाच सगळं. आहे. असंही होतं ना. हम्म. तर त्यावेळेला कसा अंदाज बांधशील तू हा. वर्षभराचा पुढच्या? आज आहे, हम्म. उद्या नाही, शाश्वती नाही. अच्छा. अनसर्टन फील्ड आहे, हम्म. डेफिनेटली आहे, आजही आहे. हम्म. म्हणजे पूर्वी पण अनसर्टन फील्ड होतं, हम्म. उद्याही राहणार आहे, आजही आहे. सो पण हे ती हम्म. अनसर्टनिटी कायम आहे ह्या फील्डमध्ये. जोवर काम करतोय आपण समजा सिरियल मध्ये, पण तोवर तेवढा अमाऊंट मिळेल का की पुढेपर्यंत आपण सस्टेन करू एवढा तरी समजा अमाऊंट ऍज अ लीड? अंथरूण पाहून पाय पसरावे अशी म्हण आहे आपल्याकडे. सो तुम्हाला केवढे पैसे मिळतायत आणि तुम्ही खर्च किती करताय त्यावर तुमचं सस्टेनन्स अवलंबून आहे. तुला जर से पर डे 5,000 रुपये मिळत असतील सपोज, आणि तू जर खर्च 7,000 करत असशील, तर कसा सस्टेन करशील? जसं आता युट्यूबरला पण ना लोक विचारतात की हम्म, तुमचा एक्झॅक्ट अमाऊंट काय हम्म, आहे महिन्याचा, हम्म, तो ते सांगतात समजा 4 नॅनो घेऊ शकतो मी महिन्याला, असं काहीतरी सांगतात. हम्म. So तसं काय तुला सांगता तसं नाही सांगू शकत येईल? नाही ऍक्टर्स, मला ऍज नाही इन पर आणि डे. जे ऍक्टर्स तसं सांगू शकतात त्यांना मला भेटव. म्हणजे मी तरी ऍक्टर म्हणून असं नाही सांगू शकत की मी दर महिन्याला एवढं करू शकेन किंवा वर्षाला एवढं किंवा करू पर शकेन. डे की ऍव्हरेज पर डे एवढा समजा मिळतो आता माझ्या लेवलवरती, हम्म. असं काही? नाही रे, मी असं नाही सांगू शकत. मी म्हटलं तसं की प्रत्येक प्रोजेक्ट वेगळं आहे. प्रत्येक माणसं ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करतात ती वेगळी आहेत. प्रत्येकाचं बजेटिंग वेगळं आहे. काही वेळेला तुम्हाला प्रोजेक्ट खूप आवडतं म्हणून तुम्ही एखाद्या प्रोजेक्टचा भाग अच्छा. बनता. तेव्हा तुम्ही किती पैसे मिळतात त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि मी अशी अनेक प्रोजेक्ट केले. ओके. मी फुकट सुद्धा बरेचसे प्रोजेक्ट केले की मला प्रोजेक्टचा भाग व्हायचा आहे. मला ते प्रोजेक्ट खूप आवडलंय म्हणून मी ते करतोय. त्यातनं मला पैसेच मिळाले पाहिजेत ही अपेक्षाच नाही, कारण मला त्या प्रोजेक्टमध्ये दिसायचंय, मला ह्या प्रोजेक्टचा भाग व्हायचा म्हणून पण मी काय काय प्रोजेक्ट केले. सो पैसे हा मुद्दाच माझ्यासाठी पहिला नसतो. प्रायोरिटी माझ्यासाठी पैशांची नाहीये. पण त्यामुळे तो अंदाज पण नाही बांधतायत की बाबा हा मला एवढे एवढे पैसे मिळतात, मी एवढं दर महिन्याला मी एवढं करू शकतो, एवढं एवढं हे करू शकतो. हे नाही होत. कुठल्याही ऍक्टरच्या बाबतीत नाही होत. आता इन्फ्लुएन्सर्स तर तू म्हणतोयस युट्यूब किंवा अजून मे बी त्यांचं ते ठरलेलं गणित असेल, त्यांना दर महिन्याला तेवढे चेक्स येत असतील. मला ते जग माहिती नाहीये अजून, मी ते एक्सप्लोर नाही केलंय फार. सो मला ऍब्सोल्युटली आयडिया नाहीये की त्यांना किती अमाऊंट मिळते. खूप मिळत असणार एवढं मला कळलंय की खूप इन्फ्लुएन्सर्स आणि आता युट्यूब आणि या सगळ्या गोष्टीतनं खूप वेड्यासारखे पैसे चार्ज करतात, हे मला नक्कीच कळलंय. पण मग ग्रेट फॉर देम. म्हणजे ते जर ते पैसे चार्ज करून त्यांना ते मिळतायत तर ग्रेट, ते जर वर्कआउट होतंय तर. आणि याच्यामध्ये मग अर्निंग स्ट्रीम्स काय आहेत? म्हणजे समजा ऍज अ ऍक्टर तू म्हणजे अजून अर्निंगचे हे काय वे तुझे अजून? आता काही ऍक्टर्स वर्कशॉप्स घेतात. मी सुद्धा बरेचदा वर्कशॉप्स घेतो. ओके. शाळेतल्या मुलांचे किंवा इतर काही हा. कॉर्पोरेट किंवा असं एखाद्या सोसायटीज किंवा काही देशांमध्ये जाऊन ती वर्कशॉप्स घेणं बरेचदा घडतं. त्या व्यतिरिक्त दुसरा एक्सटर्नल सोर्स ऍज अन ऍक्टर मला माहिती नाही की दुसरा काय आहे. आता तुम्ही आता प्लॅटफॉर्मच एवढे आहेत की एक नाही तर 8-8 चॅनल्स आहेत मराठीतच. OTT आहे, OTTचे एवढे चॅनल्स आहेत, फिल्म्स आहेत, शॉर्ट फॉर्म नाही काय म्हणतात, शॉर्ट लेंथ फॉर्मॅट्स आहेत, जसं इंस्टाग्राम झालं किंवा युट्यूब झालं, जसे शॉर्ट लेंथ फॉर्मॅट्स आहेत. असे अनेक फॉर्मॅट्स आहेत, अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत, ऍडव्हर्टाइजमेंट आहेत, बऱ्याच म्हणजे तशा स्ट्रीम्स बऱ्याच आहेत. आता मी तर असंही ऐकलंय की काही काही ऍक्टर्स फक्त एक प्रोजेक्ट करून फक्त घरी बसून पुढचे पैसे कमवतात रोज. अच्छा. काय इन्फ्लुएन्सिंग करून किंवा
अमुक एक ब्रँडच हे कर, हम्म, हम्म, स्वतःचेच एक 150 फोटो रोज अपलोड कर, हम्म, असं करून सुद्धा अनेक ऍक्टर ऍक्ट्रेसेस पैसे कमवत आहेत. हम्म. ते मला जमत नाही, ते अच्छा. मला करता येत नाही. तसं हम्म, करता येत असेल आणि त्याच्यातनं खूप पैसे कमवता येत असतील तर हम्म. कोणाला नकोय रे, आज घरात बसलोय आरामात आणि पैसे येत आहेत, हे कोणाला नकोय, हे हम्म. सगळ्यांनाच हवं असतं. पण ते जमत नाही मला. मला ते अच्छा. असं रोज स्वतःचे एक 10 फोटो अपलोड कर, 100 फोटो अपलोड कर, हे मी ब्रँड डील्स केली तू कधी काही कुठल्या? केल्यात ना, केल्यात. म्हणजे मराठी सिरियल जेव्हा चालू होत्या त्या कार्यदुरा वगैरे त्या 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 पिरियड मध्ये. त्यावेळेला हे नव्हतंच ना रे, सोशल मीडिया तेव्हा. हा. इंस्टाग्राम, कोलॅबरेशन्स, ब्रँड डील्स, आपण हे करू, हे सगळं नव्हतंच त्या. टीव्ही मध्ये ऍडव्हर्टिजमेंट. टीव्ही ऍड्स तर त्या हा. आमच्या प्रोडक्शन हाऊसला अच्छा. किंवा चॅनल साठी काही डील्स झाल्या असतील तर त्या असायच्या. ओके. अदरवाईज आमच्याकडे हा. वैयक्तिक कुठल्या डील्स आल्या तर आम्हाला त्या हम्म, कंपल्सरी चॅनलला सांगितलं पाहिजे, असं सगळे हम्म, रूल्स होते त्यावेळेला. हम्म, कारण हे नव्हतं, मी हा. म्हणतोय तसं की हे आत्ता आलंय आणि ह्याला अच्छा. पण येऊन किती 4-5 वर्ष हम्म, झाली असतील. ते हम्म. सुद्धा लॉकडाऊन नंतर हो. अचानक खूप आलं. आता जसं हे कन्वर्जन होत आहे ना की इन्फ्लुएन्सर वगैरे रीच थोडीशी वाढतीये त्यांची, किंवा लोक पण किंवा आपण पण नॉर्मली स्क्रोल करतोय सगळं, इंस्टाग्राम झालं हे झालं. सो त्याच्याकडे तू कसं बघतो आणि त्याच्यामध्ये तू कुठला कॉन्टेंट कन्झ्युम करतो? मी सोशल मीडिया फॉलो करतो तेव्हा मी असे अनेक आर्टिस्ट फॉलो करतो की जे हम्म, काहीतरी एक्सेप्शनली ब्रिलियंट टॅलेंट हम्म, प्रेझेंट करतायत त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं. हम्म, आणि ते एक्सेप्शनली वेल आहे, ते हम्म, ते खूप सुंदर आहे. ते इतर मला कुठेही बघायला कदाचित मिळालं नसतं. हम्म. असे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत जे मराठीमध्ये तुला कोण वाटतं? मराठीत नाहीये कोणी. फ्रँकली फार मला हम्म, नाही हम्म, इंटरेस्टिंग कॉन्टेंट सापडत मराठीत. हम्म, अर्थात काही सिंगर्स आणि हम्म. आता मी मराठीत एक फोक आख्यान नावाचं एक हा. हो. ग्रुप फॉलो करतोय, किंवा कोकण कन्या आहेत, असे हम्म. ते गाणाऱ्यांपैकी हो. जे खूप कमाल काम करतात, हम्म, ब्रिलियंट काम करतात. पण अदरवाईज जे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत त्यांचा सगळा कॉन्टेंट हम्म, समवॉट सिमिलरच आहे, हम्म, एकमेकांसारखाच आहे. हम्म. मग एक पातळी सोडून केले गेलेले पण जोक्स आहेत, मला त्याबद्दल काही हा. वाद नाही. हम्म, हम्म. सी पातळी सोडून गप्पा आपण आपल्या प्रायव्हेट स्पेसेस मध्ये मारत हा. असूही कदाचित आपल्या हम्म. आपल्या मित्रांबरोबर. आपण काही काही वेळेला पातळी सोडून म्हणजे हा. एक डिग्निटी वाली हम्म, जी असते, आपण जी पब्लिक स्पेसेस मध्ये जी मेंटेन करतो, हम्म. की आपण पटकन शिव्या नाही देत ना हा. चार चौघांमध्ये, हो. किंवा आपण पटकन एखादी पर्सनल कमेंट नाही करत चार हम्म, चौघांमध्ये. ही हम्म, जी डिग्निटी आपण सोसायटी म्हणून इतकी वर्ष पाळत आलेलो आहोत, हम्म. ती आता कुठेतरी लॅक होते असं मला वाटतं ह्या गोष्टी. म्हणजे आपण पातळी सोडून केलेल्या विनोदांवरती आपण जर हसायला लागलो आणि त्याला पॉप्युलॅरिटी देत राहिलो, हा. तर ऍक्च्युअली. शिव्या, हम्म, डिसरिस्पेक्ट वाढत चाललाय. कॉन्टेंटमध्ये डिसरिस्पेक्ट खूप आहे. हम्म. एखाद्याचा अपमान केल्यानंतर आपल्याला हसावंसं वाटतं, हो. तर खरंच तुमचा अपमान केल्यानंतर तुम्हाला हसावंसं हम्म, वाटेल का तुमच्या पर्सनल आयुष्यात? हम्म. ह्याचाही विचार करून बघा. तसा कॉन्टेंट येत नाही. हो, पहिले पण आपण समजा चला हवा झालं किंवा कपिल शर्मा शो पण झालं, एकदम प्युअर समजा कॉन्टेंट असायचा. पण आता समजा तेच स्टार अक्षय कुमार झालं किंवा त्या लेवलचे जे समजा त्या शो मध्ये येतात, युट्यूब शोज वगैरे येतात, त्यांच्यामधून पण ते भाषा काढून घेतात तशी की, हा रे, तर ते म्हणजे मला वाटतंय ना एक रे. कळत नाही की हे बघ, एखाद्याला टार्गेट करून एखाद्याचा अपमान करणं, हम्म. हे कॅरेक्टर म्हणून हा, हा, हा. एखाद्या शोचा फॉर्मॅट म्हणून एकदा वर्क होऊ शकतं. हा. पण जनरल आयुष्यात ती सवय लागत चालली आहे. हम्म. त्याचं मला जरासं हम्म. ते कधी कधी खटकतं. पण ते इमॅजिन होत नाही की अक्षय कुमार किंवा कोणी पण असं मोठं व्यक्ती अशी शिवी देतोय, त्याचं इमॅजिन होत नाही. हम्म. कारण की त्याची इमेज आपण तशी बघितलेली इतक्या दिवस नाही, झाले. शिव्या हे बघ, शिव्या सगळे देतात आणि हा. शिव्या द्याव्याच. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की तुम्ही शिव्याच देऊ नका. हा, हा. मी शिव्या खूप देतो. हम्म. मला राग आल्यानंतर माझी पहिली रिएक्शन शिवी असते, हम्म. आणि ती असायला काही हरकत नाहीये. हम्म. पण सी ते रागाचं हा. रिॲक्शन आहे ना ती. सो आता असं इन्फ्लुएन्सर्सचं आपण कॉन्सेप्ट काढला. So त्याच्यामध्ये जे सध्या ट्रेंडिंग नाव आहेत, की जसं आता तुझा पण मी एक रील बघितला, त्यामध्ये तू अथर्व सुदामे झाला, हम्म. त्यासोबत एक रील बनवली. नाटकासाठी केली होती. हा. हा. सो अथर्व सुदामे किंवा डॅनी पंडित, हे ह्या लोकांबद्दल तुझं काय म्हणणं आहे, की हे आता एक नवीन एक हार्डवर्किंग आहेत सगळेजण. हा. डेफिनेटली हार्डवर्किंग आहेत. हम्म, दिवस रात्र त्याच्यावर मेहनत करतायत, ते हम्म, दिसतंय. ते एक जो कर्व चेंज होतोय की समजा ऑडियन्सचा,
पहिले कॉमेडी आपण वेगळ्या शोज मध्ये बघायचो. हम्म, आता 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 मध्ये बघतो आपण राज ठाकरे सुद्धा त्यांची हे हम्म, बघतात, रील्स बघतात, असं ते हम्म, सांगतात. हम्म, सो जसं त्यांचा पूर्ण कॉन्टेंट चेंज झालाय बघण्याचा आपला पण. हम्म. सो त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे, की ते असं काय डिफरंट करतायत, किंवा कसं वाटतं तुला त्यांना? किंवा तू आता रिसेंटली जस्ट नील ते थिंग्स, सगळे मित्र आहेत माझे. हा, हा. सो त्यांच्यासोबत पण तू वर्क केलंय. सो हम्म, हे जो चेंज होतोय त्यांच्या याच्यामध्ये, हम्म. सो नेक्स्ट 5-10 इयर्स मध्ये ते कुठे असतील किंवा ते काय? नाही माहिती बाबा मला कुठे असतील ते, पण हा. ते डेफिनेटली मेहनत घेत आहेत खूप, आणि हम्म. ते खूप हार्डवर्किंग आहेत सगळेच. म्हणजे नील म्हण, करण म्हण, हम्म. अथर्व म्हण, डॅनी म्हण, हम्म. सगळेच जण खूप मेहनत घेत आहेत, आणि ते काय काय वेळेला खूप इंटरेस्टिंग कॉन्टेंट आणतात. हम्म. सगळाच त्यांचा कॉन्टेंट मला हम्म. आवडतो हम्म. असं मी ठामपणे बोलणार नाही. हम्म. त्यांचा काही काही कॉन्टेंट मला जेन्युइनली आवडतो. हम्म. त्यांचे काही काही रील्स, काही काही कॅरेक्टर्स, काही काही हम्म. विषय जे हाताळतात हम्म. ते मला जेन्युइनली आवडतं, आणि ते जेव्हा आवडतं तेव्हा मी जेन्युइनली त्याच्या खाली कमेंट पण करतो, हा. त्यांना पर्सनली मेसेज. इंटरॅक्ट करून हम्म. सांगतो सुद्धा की हे कमाल हम्म. आहे. जे नाही आवडत ते नाही आवडत. हम्म. नाही माझं पण. माझं लॉजिक सिम्पल आहे. हा. सो जे आवडतं ते अप्रिशिएट करा, जे नाही आवडतं हम्म. ते अप्रिशिएट करायचं की नाही हे ठरवा. हम्म. हम्म. म्हणजे मी एखाद्या माणसाचं काम आवडलं म्हणून त्याचं सगळंच काम मला आवडेल, मला एखाद्या माणसाचं एखादं काम आवडलं हम्म. म्हणून तो करत असलेलं सगळ्यालाच मी मान्यता द्यायची की नाही, हे तुमच्या हातात असतं. हम्म. सो एक काम आवडलं म्हणून ते सगळंच आवडलं पाहिजे असं नाही. सो हे सगळे माझे मित्र आहेत, ओके. डेफिनेटली आहे, हम्म. आणि ते खूप मेहनत करताना मला दिसतायत सुद्धा, हम्म. आणि ते काही काही गोष्टी खूप चांगल्या करतात सुद्धा. हम्म. पण म्हणून ते सगळंच जे करतायत ते योग्य आहे की हा. नाही हा हम्म. पडताळून पाहण्याचा मुद्दा आहे. पॉइंट आहे. हम्म. आणि सगळ्याच गोष्टी नाही आवडत मला हम्म. त्यांच्या. हम्म. काही काही मला खटकतात, काही काही हम्म. रील्स मला त्यांचे नाही आवडत, काही काही हम्म. रील्स मधली भाषा नाही आवडत, हम्म. किंवा काही काही रील्स मध्ये जे एक वेगळंच मत मांडलं जातं टच ते नाही असतं. पटत. हम्म. हम्म. पण काही काही रील्स आवडतात, मी हम्म. जेन्युइनली अप्रिशिएट करतो. करणशी माझं वरचेवर बरेचदा बोलणं होतं, नीलशी माझं बरेचदा बोलणं होतं, हम्म. अथर्वशी बोलणं होतं, किंवा डॅनीशी तेवढं बोलणं नाही होत, पण डॅनीशी हम्म. सुद्धा, किंवा आर्य आहे आणखी एक पुण्याचा, हा. त्याच्याशी बोलणं हम्म. चालू असतं. सो ते काही काही गोष्टी ज्या करतात त्या हम्म. फॅन्टॅस्टिक करतात. त्या बाबतीत त्यांना सॅल्यूट आहे, हम्म. हॅट्स ऑफ आहे, कारण ते खूप हार्डवर्क करतात. हा. आणि ह्याच्यामध्ये एक अजून नाव म्हणजे युट्यूब मध्ये विनायक माळी म्हणून पण एक आहे. सो त्याचं तू बघितलंय content? बघायचो मी त्याचं दादूस, हा, तो दादूस. म्हणून तो करायचा ते. तो आता पण. माझं नाही झालंय एवढ्यात बघणं. नाही, पहिले एक समजा 2-3 वर्ष आधी पण एक खूप ट्रेंड होता त्याचा, की हम्म, दादूस व्हिडिओज वगैरे, हम्म, हम्म, हम्म. कॉमिक बद्दल तेव्हा तसं. बघायचो मी हम्म. त्याचं काय काय, कारण हम्म. थोडं वेगळं होतं ना रे. हा. ती माझ्या रोजची सवयीची भाषा नव्हती हा. एकतर, हा. 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 आणि तो काहीतरी एक वेगळं करायचा प्रयत्न करायचा, डेफिनेटली हम्म. करायचा. मी बघायचो. आत्ता काय चालू आहे मला माहिती हम्म. नाही, मी आता सध्या नाही अच्छा. पाहिलंय त्याचं हम्म. एवढ्यात रिसेंटली काही. सो आता ही टीव्हीची जागा घेईल असं वाटतं का तुला हे? नाही, नाही. नाही. सी टीव्हीचा एक वेगळा ऑडियन्स आहे, हम्म. आणि टीव्ही मध्ये आजही नाही म्हटलं तरी एक वेगळ्या पद्धतीचे विषय हम्म. वेगळ्या पद्धतीने दाखवण्याची अजूनही सवय आहे, आणि ऑडियन्सला सुद्धा तेच हवंय. हम्म. कुठलंही माध्यम, म्हणजे नाटकं आली म्हणून टीव्ही नाही संपला ना हा. रे. सॉरी, उलट. टीव्ही आली टीव्ही नाटकं. आला म्हणून नाटकं हा. नाही संपली ना रे. हम्म. सो नाटकाचा प्लॅटफॉर्म अजूनही जिवंत आहेच ना. हम्म. टीव्हीचा प्लॅटफॉर्म तसा जिवंत राहणारच आहे. फिल्म झाल्या म्हणून टीव्ही नाही संपला. हम्म. तर ते ते आहे. कोणी रिप्लेस नाही करू शकत. कुठली, म्हणून हम्म. म्हटलं की हे मी उदाहरण एवढ्यासाठी देतो की कुठलीही गोष्ट एखाद्या गोष्टीला रिप्लेस करू शकते की नाही हे नाही माहिती मला. म्हणजे हम्म. तुझ्या आयुष्यात सपोज, म्हणजे हे मी खूप पर्सनल बोलतोय, पण तुझ्या आयुष्यात एक कुठली तरी तुझी हम्म. एक जुनी आठवण असेल, असलेली अशी मैत्रीण असेल, हम्म. आणि त्यानंतर ती मैत्रीण नाहीये तुझ्या आयुष्यात, हम्म. आणि दुसरी एक मैत्रीण आली, हम्म. तर ती रिप्लेस नाही ना करू शकत. ती तिची जागा घेईल कदाचित, हम्म. रिप्लेस नाही. तुझी जुनी आठवण तशीच राहते ना. हम्म. तसं आहे ते माझ्यासाठी. तसं आहे. आपण आता एक गेम वरती बोलूयात, दिस ऑर दॅट. 1 वर्ड मध्ये तुला हे द्यायचंय. हम्म. सो पुणे की मुंबई? 1 वर्ड, नो एक्सप्लेनेशन. मुंबई. ओके. व्हेज की नॉन व्हेज? सध्या व्हेज. ओके. फर्ग्युसन की मॉडर्न? फर्ग्युसन. ओके. गणपती पुण्याचा की मुंबईचा? पुणे. थिएटर की डेली सोप? थिएटर. कंटेंट हिंदी
की इंग्लिश? इंग्लिश. ओके. वेब सिरीज की मूवीज? वेब सिरीज. सो आता एपिसोड एंडवर आहे आपण. स्क्रिप्ट मी बाजूला ठेवली. एक प्रश्न मला तुला विचारायचा आहे, की जसं आता आपण अप्रोच करतो कुणाला पण गेस्टसाठी वगैरे, पॉडकास्टसाठी झालं, इंटरव्ह्यूसाठी झालं. सो जसा तुझा रिस्पॉन्स होता, की तू मेल चेक केलास किंवा रिप्लाय तसे दिलेस, कॉल प्रॉपरली हे केलंस. सो हे ॲज अन की फ्रेशर किंवा आम्ही पण करतोय, तर तुझ्यापासून फ्रेशरच झालंय ते. सो ते तू का केलंस आणि त्याच्या मागचा जो माइंडसेट काय आहे, की मला पहिले तर थँक यू फॉर दॅट. मला चर्चा करायला मजा येणार होती एकतर. हम्म, कारण आजकाल पॉडकास्टचं जे कल्चर आहे हम्म, ते मी स्वतः खूप एन्जॉय करतो. हम्म, म्हणजे पॉडकास्टमधनं माणूस फार वेगळा उलगडला जातो. हम्म. जे एरवी काय होतं, मुलाखती होतात तेव्हा कुठल्या तरी प्रोजेक्ट संदर्भात असतात हा. किंवा कुठल्या तरी एका पर्टिक्युलर ऍस्पेक्टला घेऊन मुलाखती होतात. हम्म, त्यामध्ये प्रोजेक्टबद्दल हम्म, किंवा त्या प्रवासाबद्दल त्या प्रोजेक्टच्या पर्टिक्युलर हम्म, एवढंच बोलणं होतं. हम्म, पॉडकास्टमध्ये तुम्ही इतर वेगवेगळे जगातले मुद्दे बोलू शकता. हम्म. लाईफ बद्दल तुम्हाला आलेले अनुभव शेअर करता येतात एकमेकांबरोबर. आणि हे फक्त माझं नाही, तुझं पण आहे ना. म्हणजे मी हा. तुझ्याशी पण गप्पा मारतोय, सो हो. तू सुद्धा मला माणूस म्हणून हम्म, नव्याने कळतोयस. हो. मला तुझ्याही आयुष्यातल्या 4 गोष्टी कळतायत. हम्म. त्या मे बी तू एपिसोडमध्ये कदाचित एडिट करशील, पण आपल्या त्या हा. गप्पा तरी झाल्यात गप्पा ना. होतात. आपण निदान ते त्याबद्दल बोललोय तरी, आपण कनेक्ट तरी झालोय कदाचित. किंवा काही जणांना असं वाटेल की जाऊ दे, ह्याचा प्रवास नकोच मला, मी माझा हा. माझा वेगळा प्रवास निवडेल. पण हम्म, निदान ते तरी वाटावं, हम्म, म्हणून मला हे इम्पॉर्टंट वाटतं आणि म्हणून मी ते करतोय आता. मला ते आवडतंय. मला ओके. गप्पा मारायला हम्म. आवडतं अशा पद्धतीच्या. कारण हे टिपिकल इंटरव्ह्यूज नाही आहेत ना. नाही आहेत. हम्म, आपण सगळ्याच वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालतोय. हम्म, आपण केवढे मुद्दे बोललो हो. सकाळपासून, की इकडचं तिकडचं असं गोळा करत खूप हम्म, बोललो. त्यातलं आता किती ठेवायचं, किती दाखवायचं प्रेक्षकांना तुझा प्रश्न आहे. पण नाही. अम, त्या निमित्ताने हम्म, आपण एकमेकांना कळलो. अजून आपल्या बरोबर. बरोबर सगळे जे हम्म, इथे आहेत आता रूम मध्ये, हम्म, त्यांना काही गोष्टी, त्यांना काही प्रश्न मनातले ते तुझ्या हम्म. मार्फत विचारले गेले असतील. हो. जसं तू तुझ्या मैत्रिणीचं नाव सांगितलंस की तिने हा प्रश्न विचारला, हम्म, तर आता हा प्रश्न तुझ्यामुळे माझ्यापर्यंत तिने पोहोचवला. तर हम्म. तिच्यासारख्या अजून अनेक जण असे असतील ना, ज्यांना तो प्रश्न पडला असेल. आणि प्रश्नच नाही, अजून भावना पण आहेत, की बाबा सुयश शिळकेला आम्ही कितीदा बघितलंय हम्म, टीव्हीवरती. किंवा माझा भाऊच म्हणतो, की समजा लॉकडाऊन मध्ये आता नॉर्मली आपण बघत नाही ना सिरियल, आई वगैरे बघते. बरोबर. पण स्टील लॉकडाऊन मध्ये असं बस शुभमंगल ऑनलाईन आली आहे, की अच्छा बघतोय, अरे हे चांगलं करतात यार, काहीतरी छान आहे. मग मग ते आवडलं, की नाही यार मराठी ऍक्टर इट्स बेटर. हम्म. तसं तर ते पण भावना पोहोचतात वगैरे. हा, आणि काय, हे बघ काय ना, अनफॉर्च्युनेटली जे मगाशी मी बोललो की बऱ्याच अफवा आहेत मराठी हम्म. कलाकारांबद्दल समाजामध्ये, की हे हम्म. एवढेच पैसे कमवतात, हे असेच वागतात, तसेच वागतात. बरेचदा एखाद्याच्या अनुभवावरनं बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे मी तुला एक अनुभव म्हणून सांगतो की मला सोशल मीडियावरती असे अनेकदा मेसेज येतात की हम्म. आम्हाला रिप्लाय करा, आमची स्टोरी ठेवा आणि आमचा वाढदिवस आहे आज, विश करा. तर कसं करणार? काही काही वेळेला ऑकवर्ड होतं ना. तू ऑकवर्ड. अनोळखी लोकांना जर तुम्हाला विश करायला सांगितलं तर तुम्ही कराल का? नाही माणसं करणार ना. येतात. हो. म्हणजे बिल्डिंग मध्ये हम्म. तुम्ही सपोज एखाद्या बिल्डिंग मध्ये नवीन आलाय आणि त्या बिल्डिंग मधला खाली राहणारा माणूस म्हणतोय आज माझा वाढदिवस आहे, मला विश कर. तर तू म्हणशील काय येडाय का? असंच होईल ना तुझं. होतं. हा. पण असं काही जण अशा अपेक्षा हो. ठेवतात आणि मग तसे मेसेजेस करतात आणि त्या अपेक्षांप्रमाणे मराठी कलाकारांना, स्पेशली मराठी कलाकारांबद्दल मी बोलतोय, कारण हा अनुभव जसा मला आलाय तसा इतरही जणांना हो. येतो. असे मेसेजेस येतात बघ. आणि ते मेसेजेस आल्यानंतर मग जर हम्म. आम्ही रिप्लाय नाही केला किंवा अशा वेळेला काही मेसेजेस कडे नाही लक्ष दिलं हम्म. जात. हम्म. कारण बरं, मी तरीही प्रयत्न करतो, मी सगळ्यांना रिप्लाय करतो. हम्म. पण असे काही वेळेला मेसेजेस येतात की ज्याच्यावर काय उत्तर द्यायचं कळत नाही. हम्म. तर त्यांना मग राग येतो. मग ते म्हणतात तुम्हाला आम्ही काय Attitude बॅन करतो, वगैरे. आम्ही तुम्हाला ब्लॉक करतो, आम्ही हम्म. तुम्हाला अनफॉलो करतो. अशा धमक्या दिल्या जातात. आणि मग तो दिवसभर विचार डोक्यात घोळत राहतो की अरे असं काय वागलो मी, असं काय मी चुकीचं केलं की या माणसाने अगदी मला बॅनच करावं, ब्लॉकच करावं किंवा असं होतं. आणि हे सोशल मीडियामुळे सध्या जास्त होतंय. हा. त्यामुळे खरं तर
अप्रोचेबल असतात मराठी कलाकार सुद्धा, किंवा हम्म. कलाकारांना सुद्धा चांगलं बोलायला आवडतं. हम्म, पण मुद्दे जर योग्य असतील तर, हम्म, म्हणजे नुसतं हायला हाय रिप्लाय देणं, हम्म, ह्या पलीकडे जर कॉन्व्हर्सेशन जात नसेल तर काय करणार माणूस? नाही ना काही करू शकत. म्हणजे तुला एखाद्या व्यक्तीने हाय केला रिप्लाय, तू उलटा हाय केला, परत हाय केलं, परत हाय केलं, असं किती वेळा करशील? एका पण हा. नंतर तू चिडशील ना, की अरे पुढे बोल ना. असं होईल. बरं आता हम्म. अरे पुढे बोल ना असं जर मी कोणाला लिहून पाठवलं तर तुम्ही काय आगाऊ आहात हम्म. असं उत्तर येतं समोर. हे किती, म्हणजे आता हे कसं समजावून सांगायचं लोकांना? हा. तर अं, त्यामुळेही मला वाटतं की अशा पॉडकास्ट मधून माणूस पण कळतो की हम्म. काय विचार आहे, काय नक्की कसं आहे, काय हम्म. अप्रोच. जसं तू मला मेल केलास हम्म. की असं असं आहे, हम्म. त्यावर मी तुला रिप्लाय केला कारण मी मेल वाचल्यावर मला कळलं की अच्छा तू जेन्युइनली हा. काहीतरी विचारशील. तू हम्म. नुसतं हाय करून सोडून दिला असतास मेसेज, हम्म. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं एवढंच बोलून जर सोडून दिला असतास मेसेज, हम्म. तर मला कसं कळणार तुला काय बोलायचंय? आणि मी जरी तुला विचारलं की हा बोल काय बोलायचं, तर एक काम होतं, एवढंच जर बोललास तर म्हणजे काय अपेक्षा काय? हम्म. आणि आहे ना ते माध्यम तुमच्याकडे, मेल करणं, तुम्ही मेसेजेस करणं तुम्ही हम्म. करू शकता. आणि बरेच, मी तर खूप जणांशी इंटरॅक्ट करतो, हम्म. कारण मी वाईल्ड लाईफच्या कन्झर्वेशनच्या गोष्टी सुद्धा करतो. हम्म. हम्म. त्या अनुषंगाने सुद्धा मला जे काही मेसेजेस आणि हम्म. जे काही टेक्स्ट येतं किंवा हम्म. मेल्स येतात किंवा असं, त्या सगळ्यांशी मी इंटरॅक्शन करतो, नाही असं नाही. हम्म. पण काही काही इतके Weird ऍब्सर्ड आणि असतं. वियर्ड असतात की काय इंटरॅक्ट करायचं तेच नाही कळत. मग मग पंचायत होते, मग चुकीचं काहीतरी हा. परसेप्शन लोकांच्या मनात तयार होतं की हे असेच आहेत, हे हम्म. असंच वागतात. तर ते तरी थोडंसं खोडलं जावं असं मला अपेक्षा आहे. म्हणून ही हम्म. इंटरेस्टिंग चर्चा झाली की बरं वाटतं. काय वाटलं आजच्याबद्दल? मजा आली मला. मी कसं बोललो वाटलं आता जे सगळं? काही वाटलं ते. मजा आली, मजा आली. खूपच छान. थँक्यू सो मच तू आल्याबद्दल, थँक यू. तुझा टाइम दिल्याबद्दल. आणि होप तू असेच क्रिएटिव्ह काहीतरी प्रोजेक्ट आणत राहशील आमच्यासाठी. येस. आणि थँक्यू सो मच. थँक यू सो मच. ओके. सो ही होती जर्नी सुयश तिलकची, कसं त्यांना सगळं अचीव केलं किंवा तसं काय पर्स्पेक्टिव्ह आहे. आता मी नवीन नवीन एपिसोड्स आणत जात आहे तुमच्यासाठी की ज्यामध्ये तुम्ही शिकाल की एक्झॅक्टली हर एका फील्ड मध्ये हर एका टॉपच्या माणसाचा माइंडसेट कसा असतो. सो स्टे ट्यून, तुम्हाला नक्कीच खूप काही शिकायला मिळेल. अँड थँक्यू.